एकदा कारे ब्रह्मांडाच्या मालकानं एखाद्या व्यक्तीचा स्वीकार केला की त्याचं कामच संपलं. त्याला पुन्हा आयऱ्या गायऱ्याकडे जायची कामच नाही, काही गरज नाही त्याला कोणाकडे जायची. एकदा मात्र त्यानं आपलंसं म्हणायला पाहिजे. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, ज्या व्यक्तीचा जगाच्या मालकानं स्वीकार केला, आपले जवळ धरलं, अंगीकार केला, निंदे तेही तेने वंदे केली. समाजातल्या माणसांनी ज्यांची निंदा केली का, ज्यांना समाजातनं वाळीत टाकलं का, अशा लोकांना देवानं आपलंसं केलं की ही निंदा करणारी हरामखोर शांत बसतात. विठाला विठाला विठाला. एकदा मात्र त्यानं आपलंसं करायला पाहिजे. निंदे तेही तेने वंदे केली. एकदा त्या मालकाने आपलंसं केलं की ही माणसं वंदे ठरतात, वंदे ठरतात. इतका त्या मालकाचा दरार आहे, इतका त्या मालकाचा अधिकार आहे. ते पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक या दोन मालकांनी जवळ धरायला पाहिजे. कोणाकोणाला निंदा केली आणि कोणाकोणाला जवळ घेतलं. आजामेळ भिल्ले तारेली कुंटिनी. आजामेळ नावाचे एक भूदेव होते, फार सात्विक सदाचारी व्यक्ती, कर्मकांडामध्ये निपुण व्यक्ती. पण शेवटच्या टप्प्यात थोडासा पाय घसरला. तितक्यामुळं समाजानं इतके त्यांच्या नावावर बॉम्ब टाकले की बघायचंच काम नाही, बघता काम नाही. आजामेळ भिल्लीनी, जिचं चरित्र तुम्ही ऐकताय. लाहोर चित्र सशे रानडुकर खाणाऱ्याची पोरगी. तिचं एका पुराणातनं नाव काढलं की ते पुराण 70% शून्य आहे. हो, इतका तिचा अधिकार. कुंटीन, आवडंबरीचं नृत्य करणारी बाई. याला आपल्या प्रचलित भाषेत वेगळं नाव आहे, पण नकोय ऐकायला. तुम्हाला आता बरं वाटतंय, नंतर म्हणते बाळाला विचकितो. विठाला विठाला विठाला. आवडंबरीचं नृत्य करणारी बाई. आणि त्या बाईच्या पोटी जन्म झाला. समाजात सर्वत्र तिला लोकांनी वाळीत टाकलं. पण जगाच्या मालकानं स्वीकार केला. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. आजा वेळ भिल्लीने तारिली कुंटीनी. याच्याही पुढे ही ताकद कशाची, ही फक्त भजनाची. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. कोण वाल्मिक? ज्या वाल्मिकाची बायको संक्रांतीच्या दिवशी वाल्या म्हणून पण नाव घेत नव्हती. इतका मूर्ख माणूस हो. त्याची बायको वाल्या म्हणत नव्हती, वाल्या. इतका नालायक माणूस. माणसं किती मारलेत आतापर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही वक्त्याच्या मुखारविंदातून त्याचा आकडा मी ऐकला नाही. पुराणातला बादशाह, पुराण क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न वैकुंठवासी माधव महाराज मगर हे म्हणायचे, या वाल्याने किती माणसं मारलेत आतापर्यंत त्याचा आकडाच नाही, कोणी सांगायचंच नाही. इतकी माणसं मारली, इतकी माणसं मारली, तरी पण तो वाल्याचे वाल्मिक नाही, महर्षी वाल्मिक झाले. फक्त भजनाची ताकद आहे. तो का म्हणे थे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय देहूतले मालक म्हणतात, इथे फक्त भजन प्रमाणे, भजनाला किंमत आहे. भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे, दुसऱ्याला चांगलं शिकवणे, दुसऱ्याला चांगल्या मार्गाला लावणे. भजन जरी करीत असेल आणि एखाद्याला गुच्छ देत असेल तर असं समजायचं चुकून हरामखोर अवलाद आपल्यात आली. विठाला विठाला. चांगलं बोलणे हे सुद्धा भजन आहे. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, साचाने मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. एखाद्या व्यक्तीला जर चांगला मार्ग सांगितला ना डॉक्टर भुसे साहेब, तर हजारो वाऱ्या केल्याचं पुण्य ते प्राप्त. वाट द्यावी त्याच्या पुण्य नाही पारे, वाट द्यावी त्या पुण्य नाही पारे. हे ती उपकार अगणित अगणित, हे ती उपकार अगणित.
दावे त्याच्या पुण्या नाही पार. चांगलं सांगायचं काय हरकत नाही. हे चांगलं बोलणं सुद्धा भजन आहे. रात्रभर भजन करीत असेल आणि पाठ दुसऱ्याची इचकीत असेल तर ते भजन कसं होईल. भजन ते ओंगळवाणी नरकदानी तुकेना, नरकदानी तुकेना, नरकदानी तुकेना. ओंगळवाणी नरकदानी तुकेना, भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके नाही. काय नाही त्याला अर्थ. असो, तुम्ही जे आशीर्वाद देत्यावर त्याच्यावर गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा नामयज्ञ, या नामयज्ञातल्या आतल्या 4थ्या दिवसाचं कीर्तन माझ्याकडे आले. सेवा नाही म्हणणार. सेवा कशाला म्हणत असतात माहिती आहे का? तिथला बुक्का पण लावून घ्यायचा नाही. आणि पाकिट घेऊन जर सेवा म्हणत असेल तर समजायचं नालायक की तो विठाला सेवा म्हणता येत नाही. नाही नाही. कीर्तन माझ्याकडे आले. माणसानं खरं बोलावं. निदान या स्टेजवर तरी खरं बोललं पाहिजे. लोकांचा गुरुजी 2 लोकांवर विश्वास आहे. भारताचा जवान आणि संप्रदायातला माणूस यायनं बचर बचर नाही बोललं पाहिजे जास्त. विडाला विडाला पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, मोठ्या कौतुकास्पद बोलायचं झालं तर आमच्या वक्त्याची तुम्ही देव आहात. कोट्यावधी रुपयाचं दुकान आहे, त्याच्यात माल आहे पण गिऱ्हाईकच नाही. काय करतात त्या दुकानातल्या मालाला? सगळे शास्त्र पुराण पाठ केले पण पुढे कोणी बसतच नाही. कोणाला पपेज माईल सांगतो का? आमचे सगळ्यात मोठे देव तुम्ही आहात. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता भगवान शिवशंकराच्या अधिकारावर असतो. कथा कीर्तनातली माऊली पार्वतीच्या अधिकारावर असते. म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. कोणी माझा शेतकरी राजा असेल, कोणी शैक्षणिक क्षेत्रातला असेल, कोणी आध्यात्मिक क्षेत्रातले असतील, कोणी राजकीय क्षेत्रातले असतील, कोणी वैद्यकीय क्षेत्रातले असतील, नाना प्रकारच्या क्षेत्रातून आलेली सर्व श्रोते जनार्दन तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदे तेही तेने वंदे केली. देवानं स्वीकार केला की काम झालं. काही लोकांना वाटतंय महाराज तुम्हाला सांगू का, त्यांच्याकडं 3000 कोटीची प्रॉपर्टी आहे त्यानं माझा स्वीकार केला. अरे सोंबळे आहेस तू, कशाला नादी लागला तू त्याच्या? त्यानं तू स्वीकार केला मग काय होईल? तुम्हाला एक सांगू का, लय पैशावाल्यानं खांद्यावर हात टाकणं लय असं येड्यावानी करी जाऊ नका. तुम्हाला एक सांगू का, मी शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहे. तुम्ही काय काय रशियातून थोडेच आलात? सगळे शेतकरीच आहेत ना आपण. जे टकले अण्णा सुद्धा आले. तुम्ही लक्षात घ्या, 15 दिवस पाऊस नाही पडला तरी झाडाखालचं धन वाळत नाही. मोठ्या झाडाखालचं धन वाळत नाही, पण मोठं झाड धनाला शेंगाच लागू देत नाही. झाडाखालच्या कापसाला बोंडच लागत नाही, झाडाखालच्या सोयाबीनला शेंगात लागत नाही. मोठे झाड बारकाल्याला उबदाऱ्याच येऊ देत नाहीत. आणि तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले. विठाला विठाला. म्हणून एखाद्या मोठ्यानं तुमचा अंगीकार केला काय नवलाची गोष्ट नाही. एका श्रीमंत माणसाची स्तुती करायला एक विद्वान व्यक्ती होता आपल्यातला. विद्वान व्यक्ती रात्रंदिवस त्या व्यक्तीची स्तुती करायचा. रात्रंदिवस साहेब रात्रंदिवस स्तुती करायचा. परिस्थिती काय झाली सांगू तुम्हाला. त्या माणसानं इतके पैसे दिले. गुरुजी बसता का तुम्ही? थांबता? ठीक आहे. एवढी पैसे दिली, एवढी पैसे दिली. त्या काळात आज 6.5 किलो सोनं विकल्यावर किती पैसे येतील आपल्याला काय त्याचा हिसाब कळत नाही. मी 7वी शिकलेला आहे आणि एवढ्या पैशाचं आपल्याला काय कळत आहे का नाही? आपल्याला काय एवढं त्याचं ज्ञान नाही तितक्या पैशाचं. पण 6.5 विठाला पण 6.5 किलो सोन्याचे किती पैसे देत आज 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 तेवढ्या पैशाची साडी त्या काळात एका व्यक्तीची बायको नेसत होती. माझ्या गोळ्या संपल्या नाही बरं.
आणि मी गांजा गिंजा उडून आलेलो नाही, मी ते पाहतच नाही, ते वडण्याचा काय प्रश्न आहे. म्हणजे असं काही लोकायला वाटन बाळू काही बायकायला आहे, हे असं नका डोक्यात घेऊ तुम्ही. मी वाचून सांगतोय, मगारे मुंगऱ्याचं ऐकून मी सांगत नाही, मी ऐकून 6 लोकांचं सांगतो. 7वे अजून एकाही माणसाचं ऐकून सांगितलं नाही, वाचून किंवा 6 लोकांचं ऐकून सांगतो, पुढं नाही कोणाचं सांगत. 6.5 किलो सोन्याचे जितके पैसे येते तितक्या पैशाची साडी त्या व्यक्तीची बायको नेसायची. अंगीकार सांगतोय, अंगीकार हा चांगल्या माणसानं करावा, कोणी नाही, कोणी नाही. काय श्रीमंती असेल कल्पना करा. एक जण म्हणला महाराज एवढी साडी काय होतं त्या साडीला, कोणता दोरा होता. अरे म्हणलं दोरा कशाला विचारी तू रूमने हिडपटेच काय तू सुंबळ्या, तुला दोऱ्याचा कशाला विचार करू तू. मानिक विरेयति भयतति चंदो अपात भयतति कालति चंद षडवैरुण्या भयस्ततो हिरिया भयतति पाचू जनो मानिक भयतति छंद जुनो सुधियनि कालति मिमदति पृथुजनि संगत भयतति कामारे कृष्णिर भयतति छंद सुधा कृष्णिर भयतति छंद सुधा कृष्णिर भयतति छंद सुधा. हिरिया भवतति मानिक भययो, मानिक नावाचा माणूस नाही, षडवैरुण्यापैकी एक वैरुण्य मानिक. हिरिया भवतति सुप्त जयाना, कशाला म्हणते सुप्त जय हिरा. हे काही लोक अंगठीत घातलेत ते म्हणून त्याला नाही म्हणायचं सुप्त जय. सुप्त जय हिरा कशाला म्हणायचं. अमावस्याच्या रात्री 15 फूट वाढलेल्या उसामध्ये अंगठीत हिरा घालायचा आणि दारे धरायला जायचं. तेजो भयतति भास्कर कांती दिवाकरा भय छंद भयो आदित्य भयतति ज्योति भयानाम आदित्य भयतति ज्योति भयान आदित्य भयतति ज्योति भयानाम. सूर्याच्या काही अंशातला प्रकाश ज्या हिऱ्याचा पडतो असे सुप्त जे हिरे 9 त्या बाईच्या साडीच्या पदराला होते. 9 महाराष्ट्रात बाईच पाहिली नाही मी इतकी श्रीमंत. 9 हिरे होते, 9 हिरे. हे 6.5 किलो सोनं चिल्लर आहे, चिल्लर चिल्लर. नवरा काय काम करत होता, एका श्रीमंत माणसाची स्तुती करत होता, श्रीमंत माणसाची स्तुती. आणि त्या बाईची जाऊ, त्या बाईची सख्खी जाऊ, त्या माणसाच्या सख्या भावाची बायको साडीला गाठी मारित होती, गाठी मारित होती. एके दिवशी स्नानाला जाण्याकरता उशीर झाला. मालकानं सांगितलं लक्ष्मी आज उशीर केलास, का जात नाहीस. मालक आपला बाळ लहान आहे, त्याला सांगावं माझ्याकरता 3 गाडगे पाण्याची घेऊन ये, कारण मोठं गाडगं त्याला आणता येत नव्हतं, वय छोटं होतं. मला घरी समुद्राचे 3 मडके पाणी आण म्हणा, मी घरी आंघोळ करते. का ग आज तुझे पाय दुखतेत का. मालक मी समुद्रावर रोज जाते पण अंधारात जाते, आज उजळ आहे आणि माझ्या अंगावर जी साडी आहे ती मांडीवर फाटलेली आहे, म्हणून मी भारतीय संस्कृतीतली स्त्री आहे. या भारतातल्या पुरुषांना माझं अंग दाखवू शकत नाही आणि मला पूर्ण शरीर झाकायपुरती साडी नाही, तिला गाठी मारून मारून ती पुन्हा फाटायली, म्हणून मी उजेडात समुद्रात जाऊ शकत नाही. इतकी परिस्थिती नाजूक एका भावाची. आणि एका भावाला 6.5 किलो सोन्याची साडी नेसणारी बायको, एवढी श्रीमंती. परिणाम सांगतो, ज्याची बायको एवढ्या महागाईची साडी नेसत होती त्या बाईचा मालक एका श्रीमंताचा स्तुती पाठक होता. शास्त्रात त्याला भाट म्हणतात, भाट म्हणतात, भाट. हे कोणाच्या बैठकीत चहा प्यानार उचले तितक्या पुरतं वर्णन करायचं आणि तिकडे गेले की त्याची पुन्हा ठोकायची. काय 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 नसते खरे या लोकांचे. काय काय तुम्हाला सांगू का, शेंदूर लावणाऱ्या याचा विश्वासच नाही. शनीचे घाव हाणणारी माणसं चांगले, कारण ते देव पण आणत असते दगडाला, आणि शेंदूर लावणारे हरामखोर उलट त्याला झाकीत असते. विठाला विठाला. एका श्रीमंत माणसाची स्तुती करीत होता, म्हणून हे वैभव. आणि ज्या बाईचा नवरा पंढरपुरातल्या मालकाचं, द्वारकेच्या मालकाचं भजन करायचं, त्याच्या बायकोवर ही परिस्थिती. अंगीकार ज्यांचा सांगतोय. एके दिवशी संध्याकाळची वेळ आहे, नित्यनेम आटपला आणि नित्यनेम आटपल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, लक्ष्मी, ए लक्ष्मी, जी जी म्हणत होत्या बायका, जी म्हणायच्या नवऱ्याला.
काही नाही, कीर्तनात बसती पुढं, मालकाचं करती घोड, काय कामाचं द्वारका असं वागणं. हे चतुरा, असं वागून जाऊ नको माय, तू या झोपीत भिताडा अंगाव पडन ना बाई. कशाला असा आगावपणा करती बाई तू? नवऱ्याला जी बाई मानती का तीच कीर्तन ऐकायच्या लायकीची. जी बाई नवऱ्याला मोजित नाही का तिनं कुठंच कीर्तनाला बसू नये. आणि तिला कीर्तन सांगणारा महाराजाचं बी पापूत आलं समजायचं. विठाला हे लक्ष्मी नाव दुसरं होतं. लक्ष्मी जी काही उदर निवारण शुद्धा निवारण वितार्थायाम. शुद्धा म्हणजे भूक, भूक भागवण्यासाठी काही आहे का आपल्याकडं? खाली मान घातली खिन्नपणाने सांगितलं काहीच नाही. अंगीकार ज्यांचा सांगतोय, देवानं स्वीकार केला की काम किती मोठं होते लक्षात घ्या. हे आयऱ्या गेऱ्याच्या नादी लागत जाऊ नका, मोठ्याचे कास धरा. काही नाही आपल्याकडं. लक्ष्मी माझं भागेल ग, तुझं भागेल, पण आपली बाळ, आपल्या बाळांची काय अवस्था? मला दुपारपासनं मालक तीच चिंता आहे, आपली लेकरं काय खातील. या देशातली स्त्री फार श्रीमंत आहे बरं, फार मोठी श्रीमंत आहे, फार श्रीमंत आहे. मी परवाला तुमच्याकडे जालन्यात सुद्धा हेच बोललो होतो. या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न आणि श्रीमंत रत्न काय असेल तर माझ्या भारत देशाची स्त्री आहे. माझ्या भारत देशाची स्त्री, महाराष्ट्राच्या मातीची स्त्री आहे. तुम्ही ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा करता ना, ते शिवाजी दादा सुद्धा एका तात्विक स्त्रीच्या पोटी त्यांनी जन्म घेतलाय. मग ज्या रत्नाचा तुम्ही अभिष्ट चिंतन सोहळा करता, अशा शिवाजी दादांना 9 महिने जिनं पोटात वागवलंय, ती माऊली किती अधिकारी असेल याचा कल्पना करा. ती त्या भजन करणाऱ्याची पत्नी होती. मला दुपारपासनं माझी चिंता आहे, मी बाळांना काय देऊ. काय आठवलं तुला? मालक यांनी सुखाने झोपावं याच्याकरता मला एक उपाय सुचलाय. तो उपाय सांगू का? पाषाण अंतकरणाच्या माणसाचं सुद्धा हृदय पाजरेल. बघा ऐका सिद्धांत पुढे. त्या बाईनं एका गाडग्यात हात घातला, गाडगं मातीचं असते त्याच्यात हात घातला आणि त्या मातीच्या गाडग्यातने एक मिठाचा खडा काढला. पूर्वीच्या काळात खडे मीठ होतं, आता लय वाटल्या घातलेलं नाना प्रकारच्या कंपन्याचे मीठ खालीत माणसं, म्हणून तर पसापसा गोळ्या खालीत. त्या मिठाच्या गाडग्यात हात घातला, त्याच्यातला एक खडा काढला. तो मिठाचा खडा पाण्यात बुडवला, पाण्यात, आणि लेकरांच्या ओठावून फिरवला. खारट मिठाचं पाणी चाटीत 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 त्या बाईची लेकरं झोपली हो. आणि त्या पोरांचा काका, त्या पोरांची काकी 6.5 किलो सोन्याच्या किमतीची साडी नेसत होती. सख्खी काकी, सख्खी काकी. काका एका श्रीमंत माणसासोबत सुवर्णाच्या पात्रात जेवत होते आणि या लेकरांना खाण्याची पंचायत. यांचे वडील द्वारकेच्या मालकाचं भजन करायचे आणि या पोरांचे काका एका श्रीमंत माणसाची स्तुती करायची. कालांतरानं तो श्रीमंत मेला, कालांतरानं तो श्रीमंत मेला. कालांतरानं तो मेल्याच्या नंतर त्याची स्तुती करणारा व्यक्ती पैठणच्या दरबारात थाटी घेऊन भीक मागायला बसला. जवळ पैठण आहे ना, अशा मंदिराच्या ठिकाणी थाटी घेऊन भीक बसला. वाडा मला काहीतरी. 6.5 किलो सोन्याच्या किमतीची साडी नेसणारीचा नवरा संसार धकिण्यासाठी मंदिराच्या दारात थाटी घेऊन बसला. ही त्याची परिस्थिती. आणि ज्यानं देवाचं भजन केलंय, साडी नव्हती बायकोला नेसायला, अहो स्वतःच तर भागीलच असन, पण अख्ख्या गावातल्या लोकायला घर सोन्याची करून दिले. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री सुदामदेव. फार मोठी व्यक्ती. किती श्रीमंती सांगू तुम्हाला. सुदामदेवाची नगरी पंढरपुरातल्या मालकानं, द्वारकेतला मालक आणि पंढरपुरातला मालक एकच आहे. गाव सोन्याचं करून टाकलं. देवाला हे सासरवाडी